नंतर रोहित पवार यांच्याकडनं भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे। आज रोहित पवार पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पोहोचलेले होते। सपाचे अखिलेश यादव यांची रोहित पवारांनी भेट घेतली आणि अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातल्या आतापर्यंतच्या माहितीची त्यांना कल्पना दिली। संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन सुद्धा सादर केलं आणि अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात लोकसभेत आवाज उठवावा अशी विनंती सुद्धा रोहित पवारांनी अखिलेश यांना यावेळी केली। यावेळी रोहित पवारांनी पुन्हा एकदा VSR कंपनीच्या मालकांवरती निशाणा साधला। याआधी रोहित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, दोन्ही ठाकरे बंधू आणि अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। कपूर हा जो पायलट होता, पूर्वी दारू प्यायचा वगैरे हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत, पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं। त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालं हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा स्पष्टपणे तिथं सांगतील। त्यांनी जे काही केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल। दबाव होता का आणि VK सिंगला का तिथं वाचवलं जातंय असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे की VK सिंग आणि VSRला वाचवलं जाते का? कारण VK सिंगला जर धरलं, VK सिंगला जर ताब्यात घेतलं तर VK सिंग काही लोकांची नावं घेईल, म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं। माझा प्रश्न एवढाच आहे की कदाचित काकींना, पार्थला, जयला, प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं। अरे मग माहीत आहे नाही याच्यापेक्षा प्रफुल्ल पटेलांनी दादांच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होतं। मग ही माहिती जवळ का ठेवली जाते? मग माझं असं मत आहे की अजितदादांबरोबर एवढे वर्ष जर प्रफुल्ल पटेलांनी त्या ठिकाणी काम केलं असेल आणि त्यांना माहिती होतं की रोहित सिंग बरोबर कोण तिथं एकत्रित आहे, नाही तर रोहित सिंगचे संबंध कोणाकोणाबरोबर आहे, VK सिंगचे संबंध कोणाकोणाबरोबर आहे, मग तुम्ही लॉयल दादांबरोबर विचाराबरोबर न राहिला तुम्ही फक्त व्यक्तिगत स्वार्थी निर्णय त्या ठिकाणी घेतला, नाही तर स्वार्थ फक्त तुम्ही जपला असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत असून सुद्धा जर तुम्ही पुढे येत नसताल, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेत नसताल, तर मग ह्याला काय म्हणणार? आणि अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात रोहित पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा सातत्याने आवाज उठवतात, प्रश्न उपस्थित करतात। पिंकी माली ही